आदित्य, येस. बॉसने तुला काठोड्या सर सोबत मीटिंग करायला सांगितलं आणि ते लगेच. अरे यार, प्रीतमने दिलेल्या फाईल्सवर पण सह्या करायच्या आहेत. वेळ तर झाली आहे, म्हणजे आत्ताच निघावं लागेल. हो, तेच सांगितलंय बॉसने. ओके, मी निघतो लगेच. ओके. ऍक्च्युली मी बॅग ठेवून जातो. सावित्री, बोलालात? सावित्री, तुझ्या हातचा मस्त चहा करून आणशील पटकन? पटकन घेऊन येते. हॅलो. हो हो, मी ताबडतोब येते. हो, लगेच. हेल्ले मॅडम, चहा घेऊन जा ना, तयारच आहे. नाही सावित्री, मला ताबडतोब निघायला हवं. अहिल्या मॅडम, सॉरी, पण तुम्ही इतक्या घाईघाईत का निघालात आणि इतक्या घाबरला का आहात? हे बघ, मी तुला आत्ता काहीच नाही सांगू शकत, पण एक काम करशील, मी बाहेर गेले आहे, कुणालाही सांगू नकोस. हा, बरं. सदा, सदा, कुठे गेले ऐन वेळेला सगळेजण? अहिल्याचा फोन योग्य वेळ आलाय. एक्झिबिशनला येते का विचारूया. हॅलो अहिल्या, बोल. श्रीकांत, श्रीकांत, जरा अर्जंट आहे, आपल्याला तिथे पोचावं लागेल. बोलवलंय? अर्जंट आहे म्हणजे? श्रीकांत, आपल्याला जावं लागणार. अहिल्या, तुझा आवाज असा घाबरल्यासारखा काय येतोय? हे बघ श्रीकांत, आता काही विचारू नकोस, तसंच महत्वाचं आहे. अहिल्या, खरंच काही सिरियस आहे का? हे बघ, नाहीतर आपल्याला इतक्या अर्जंटली बोलवलं असतं का? बरं ठीक आहे, मी येतो लगेच. हा, मी इथून रिक्षाने निघतेय, तू परस्पर पोच. ठीक आहे? रिक्षाने का? अरे आता बघ ना, ऐन वेळेला कोणी ड्रायव्हर नाहीये इकडे, लवकर पोचायचंय, मी लगेच निघते, तू पोच तिकडे. हा. दिनेश, गाडी वळव. अहिल्या मॅडम अशा अचानक कुठं निघून गेले असतील? मगाशी माझ्याकडे चहा मागितला तेव्हा तर त्यांचा मूड बरा होता, आणि ज्यावेळी त्या निवांत असतात ना, तेव्हाच मला फक्कड चहा करून आण असं सांगतात. काय झालं असेल? कोणाचा तरी फोन आला होता आणि त्या अचानक निघून गेल्या. कोणाचा असेल फोन तो? काहीच कळत नाहीये. पारू पण आदित्य बाबांना डबा द्यायला म्हणून ऑफिसला निघून गेली. काय चाललंय या घरात काहीच कळत नाहीये. काय करू मी आता? पारूला विचारू का? तिला काहीतरी कल्पना असेल. हो, पारूला फोन करते. हॅलो पारू बाळा, अगं कुठेस तू? आणि ऑफिसला नीट पोचलीस ना? हां पारू बाळा, मला असं वाटतंय की इथं काहीतरी प्रॉब्लेम झालाय. अगं नाही नाही, घाबरू नकोस. हे बघ काय झालं, अहिल्या मॅडमना ना कोणाचा तरी फोन आला आता, आणि त्या अचानक निघून गेल्या कुठेतरी.
हो, थोड्या गडबडीत निघून गेले ना, म्हणून काळजी वाटते मला. पारू बाळा, तू लवकर ये ना, मला काळजी वाटायला लागली आता. हा, प्लीज लवकर घरी ये. हा, परमेश्वरा, या घरावरचं संकट लवकर टळू दे. सगळं काही नीट होऊ दे रे बाबा. आई आई रिक्षात कशी काय? आई 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 ही रिक्षात काय? आई रिक्षात काय करत होती? पारू पारू प्रिया, अरे कुठे? सावित्री आत्या, आदित्य बाबा, सावित्री आत्या, सावित्री आदित्य बाबा, आई कुठे गेली आहे काय माहिती आहे का? म्हणजे मी मीटिंगला चाललो होतो आणि आईला मी रिक्षातून जाताना बघितलं. रिक्षातून काही इमर्जन्सी होती का? तुला काही माहिती आहे का? हे बघ, मी तुला आत्ता काहीच नाही सांगू शकत, पण एक काम करशील, मी बाहेर गेले आहे, कुणालाही सांगू नकोस. हा, आदित्य बाबा, मला खरंच माहित नाही कुठे गेल्या अहिल्या मॅडम. सावित्री आत्या, तुला कसं काय माहिती नाही? ती सगळं तुला सांगून जाते ना. थांब, मी बाबांना फोन करतो.